कन्यादान. वा वा वा, लाजवाब. वा, आवडली ना? खूप सुंदर. वाढ, अजून वाढ. नाही बस, वाढ वाढ. तू बस बस. तू लाजत असेल. नाही, ऍक्च्युली तसं नाही आहे. अरे खा रे बाबा. नको. मी वाढतो, थांब. नाही बस. मग काय आई वडिलांपासून लांब आलाय. बस बस बस, थोडं उपाशी राहिला आमचा मुलगा, असं नको म्हणायला. अहो काय करता? बस बस, मी डाएट वर आहे. खा 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 खा. हो. कोशिंबीर कमी खा, भाजी जास्त खा. हो हो. अशी भाजी मिळत नाही परत परत. अहो जरा 1 मिनिट या, मला बोलायचं आहे तुमच्याशी. मी जेवायला बसलो. 1 मिनिट या. आलो या. मस्त. हा जेव जेव जेव. हा आलो आलो आलो. आम्ही गोविंदराव जेवा आलो. वांग्याची भाजी. काय चालवलंय तुम्ही? काय झालं? अहो त्या पोराला 2 घास सुखानं खाऊ द्या ना. मी कुठं नाही म्हणतोय, मी तर उलटा आग्रह करतोय भाजी खा म्हणून. मी सुद्धा तेच म्हणते. काय निरीक्षण चालवलंय? कसं जेवतोय, काय जेवतोय, चमच्यानं खातोय का हातानं खातोय, घास 32 वेळा चावतोय की नाही, कशाला? अगं बाई, मी त्याची परीक्षा घेतोय की नाही म्हणून मी असं सगळं बघतोय आणि विचारतोय. पण तुम्ही जेवण करत असताना तुमच्या समोरच्या माणसानं जर तुमचं निरीक्षण केलं सतत, तर चालेल का तुम्हाला? मी कुठं परीक्षेला बसलोय? परीक्षेला तो बसलाय. ते स्वतःहून आलो ना, मी देतो परीक्षा म्हणून, मत घे. पण मला ही परीक्षा कमी आणि जुलूम जास्त वाटते. असं मला वाटत नाही. परीक्षा मी घेणार आहे. परीक्षा कशी घ्यायची त्याचे निकष मी ठरवणार. तू उगाच मध्ये पडू नकोस आणि मला अक्कल शिकू नकोस. आता 4 मिनिटं वाया गेली निरीक्षणाची. अरे मग एवढ्या काहीतरी घाणेरडं केलं असलं म्हणजे? घ्या. अरे मामा. अहो घ्या हो, लाजू नका, घ्या. नाही नाही, पचनाला चांगली असते, घ्या. एवढी नको, थोडीशी. अहो घ्या घ्या हो, खा. हा. बाकी एक गोष्ट तुमची खटकली बुवा आपल्याला, कार्तिकराव. का? भारी लाजता बुवा तुम्ही. नाही नाही, तसं नाही ऍक्च्युली. नाही नाही कसं? आणि स्वाभाविकच आहे म्हणा. हा तुमचा ह्याचा वार आणि तुम्हाला भाजीपाला खावा लागला. नाही नाही, ऍक्च्युली ही भाजी पण चांगली होती. हो. नाही नाही, समजू शकतो मी, समजू शकतो. पण एक सांगतो तुम्हाला कार्तिकराव, तुमच्या कोकणात या. हे शाकाहारी बिकारी सगळे इथे. कोकणात या, तुम्हाला असे मासे खायला लावतो, बोट चाटत राहा तुम्ही. हरकत नाही, जाऊया आपण कधीतरी. चला, मी आता थोडं पडतो. खूप जेवण झालं ना, सुस्ती आले. अहो थांबा हो, जरा मारा माझ्या बरोबर गप्पा. काय? नाही, आपण मारूया ना, नंतर गप्पा मारूया. हा, मी जरा जाऊन पडतो. बघा, मी म्हटलं होतं ना तुम्ही लाजळवात म्हणून. मग तसं नाही, उलट मला आवडलं असतं तुमच्याशी गप्पा मारायला. तर झोप आली. आता कसं तुम्ही खरं ओळखलत मला कार्तिकराव. आपण माणूसच आहे हो, साधा सरळ, आपली कोणाची पटकन गट्टी जमते. आणि आपण आपली साधी माणसं, माणसाने कसली माणसाची परीक्षा घ्यायची, आपल्याला नाही पटत बुवा. त्यातून पडलो मी मुलीचा मामा. मुलीच्या मामाने मुलीला घेऊन यावे असं भटजीने सांगितलं की मी मुलीला घेऊन येणार आणि तुमच्या स्वाधीन करणार. की झालं आमचं काम. काय बरोबर की नाही? बरोबर आहे. बाकी किती नाही म्हटलं तरी मी मुलीचा मामा आहे. तेव्हा आमच्या मुलीला सुखात ठेवा. हो हो. नाही तर गाठ गोविंद मामाची आहे.
डेफिनेटली. चल मी थोडं जाऊन पडू. हो आता पण. आणि थँक्स फॉर द सोप. वा वा. काय लिहिताय? हं? काय नाही म्हणजे विशेष असं काही नाही. विशेष नाही तर मग लपवताय का? उमा असं दुसऱ्याच्या वहीमध्ये डोकावून बघू नये. बॅड मॅनर्स. दुसऱ्याची डायरी? हो. हो, नाही तर काय. दुसऱ्याची डायरी काय? काय करतेस तू? सवयी कार्तिकच्या? तुझी आणली काय? काय खाताना मचमच आवाज करत नाही. डायरी? जेवताना पाणी जास्त पितो. 2 तांबे. पानावर बसल्यावर नमस्कार करत नाही. श्लोक येत नाही. मांसाहारी आहे. आणि का बाई इकडे मला ते सगळं त्याच्या सवयी लिहून ठेवायच्या आहेत. अहो पण या सगळ्या सवयी लिहून काय करणार आहात तुम्ही? काय करणार म्हणजे त्याला मार्क देणार. मग त्याच्यानंतर मी निर्णय घेणार. अहो पण मग काय तुम्ही महिनाभर लिहिणार आहे सगळं? हो महिनाभर लिहून ठेवायलाच पाहिजे. आता महिनाभर तो काय काय करतो ते लक्षात थोडंच राहणार आहे. म्हणून रोजच्या रोज नोंद करून ठेवणार मी. जगातला कोणताही बाप असं करणार नाही. असं काही नाहीये. असतीलही. आणि समजा नसले तर मग जगातला कुठलाही बाप माझ्या एवढं मुलीवर प्रेम पण करत नसेल. अहो पण हे जर बाहेर कळलं ना तर लोक. अरे लोक तेल लावत गेले का? लोकांची मी फिकीर नाही करत. त्यांचं देणं घेणं नाही मला काय. तो स्वतःहून माझ्या परीक्षेला बसलेला आहे. हा आणि मी साधी त्याची परीक्षा घेतोय. साधी परीक्षा? हो साधी परीक्षा. सगळ्या घरच्या लोकांच्या संमतीने हे चालू आहे सगळं. कळलं ना? अहो पण तुमची ही परीक्षा म्हणजे? बघ ही माझी परीक्षा आहे. तो माझा परीक्षार्थी आहे आणि मी परीक्षक आहे. त्यामुळे मी त्याचं सगळ्या सवयींचं निरीक्षण करणार, मूल्यमापन करणार आणि त्याची नोंद मी या काळ्या वहीमध्ये लिहून ठेवणार आणि मग त्याप्रमाणे त्याला मार्क देणार. त्यामुळे आता ही काळी वहीच ठरवेल त्याचं भवितव्य. वा, म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमातल्या खलनायकासारखं बोललात आता. ही काळी वहीच त्याचं भविष्य ठरवेल वगैरे काय? उमा तू उगाच ना माझ्या फंदामध्ये पडू नकोस. आपलं तुझं काय ते काम कर. मला अजून बरंच काय काय लिहायचंय. दादा वांग्याची भाजी त्याला आवडत नाही. 3 पोळ्या खाल्ल्या. चटणी आवडली. जेवण झाल्यावर मला म्हणाला, काकू स्वयंपाक उत्तम होता. लिहा, हे पण लिहा. ते माझं मी बघतो काय काय. कळलं ना? मी परीक्षक आहे, तू नाहीस. काय चाललंय? मी मामाला शोधत होते. कशाला? बडीशेप. त्याला बडीशेप हवी होती ना म्हणून. कुठे आहे बडीशेप? कुठे आहे ते मी त्यालाच नेत होते तिकडे. बडीशेप अशी म्हणजे ते जरा घोड्याला घेऊन जातात विहिरीजवळ की विहीर उचलून घोड्याजवळ नाही आणत. बरोबर का? हो बरोबर आहे. बघते मी त्याला. काय हो, तुम्ही इथे काय करताय? काय? मी काय नाही. गोविंदराव म्हणजे ते घोडा विहिरीजवळ न्यायचा असतो ना पाणी पाजायला.
खीर काय आणत नाही असं मी सांगत होतो. म्हणजे नाही म्हणजे गोविंदरावना बडीशेप हवी होती तर ते बडीशेप म्हटलं इथे आहेत का रे बडीशेप आता मी घेऊन येतो आतनं. आपल्याकडे आहे ना संपलेलं नाही ना ते म्हटलं. अजय मला करमत नाहीये कार्तिक शिवाय. हो म्हणजे कसं तरीच होतंय मला. आपण एक काम करूया, आपण कीर्तनेना फोन करूया आणि त्यांना सांगून टाकूया की आमचा मुलगा आम्हाला परत द्या बाबा. हो हो तू बस 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 बस. कशाला हायपर होतेस इतकी तू? अरे हायपर नको होतं काय हो. माझ्या लेकाचे बिचाराचे काय हाल होत असतील विचार केला ना तरी धडधड तरे. हे चूक आहे श्वेता. अरे एरवी आपले चिरंजीव काय करतात, दिवस दिवस कुठे असतात, काय खाता पितात आपल्याला काही माहिती नसतं, काहीही माहिती नसतं. तेव्हा अगदी रिलॅक्स निर्धास्त असतो आपण. अरे आता तर उलट तो त्यांच्याकडे गेलेला आहे, ही त्यांची जबाबदारी आहे. काही काळजी करू नको, छान मस्त काळजी येतील त्याची. हो तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तो जेव्हा बाहेर असतो तेव्हा मी खरंच निर्धास्त असते, कारण तो त्याचा असतो ना, त्याच्यावर कोणाचं बंधन नसतं. पण आता तो कीर्तनेच्या तावडीत आहे ना. तावडीत? काय बोलतेस तू श्वेता? कीर्तनेंनी काय त्याला किडनॅप करून घेऊन गेलेत की काय? स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या पायाने स्वेच्छेने गेलाय तू तिकडे आणि काहीतरी हेतू ठेवून काहीतरी साध्य करण्यासाठी म्हणून गेलोय. तू असं बोलतेस ना तसं काही वाळवंटात गेलाय कुठल्या तू. अगदी मस्त काळजी घेत असणार त्याची. ते झालं तरी जावं आहे त्यांचा, तो दुखावणार नाहीत त्याला. तुला खरंच असं वाटतं त्या कीर्तनेना खरंच काही फरक पडत असेल की त्यांच्यासमोर कोण बसलंय, ते कोणाची डील करतायत? आय डोंट थिंक ही केअर्स. त्यांना की नाही फक्त त्यांचा हेका चालवल्याशी मतलब. हो श्वेता, पण त्यांच्या घरी काही कीर्तनी फक्त एकटेच आहेत का? अरे पण गायत्रीची आई पण आहे ना तिकडे. किती छान शांत सोजवळ बाई आहे. त्याची अगदी मस्त काळजी घेणार, छान काळजी घेणार स्वतःच्या मुलासारखी. कार्तिक तुला आईने चहासाठी बोलवलंय. का झालं? तू असा का बसलायस? तुला चहा नकोय का? काय झालं, तू बोलत का नाहीयेस? कार्तिक इकडे माझ्याकडे बघ. काय काय झालंय मला सांग. इकडे बघ, इकडे बघ ना. कार्तिक कार्तिक काय झालं तुला? कसं झालंय मला सांगशील का? तू काहीतरी बोल. काय झालं? आई बाबा प्लीज जरा लवकर या ना इकडे. तू मला सांग काय झालं. तू काय खाल्लं? काय काय होतंय तुला? तू बोलशील मला, जरा सांगशील का? बोल ना. अंग मला नाही कळत आहे तू काय बोलतोयस ते. आई बाबा जरा लवकर या ना. मी तुला काय देऊ का? काय झालं तुला? एकदम कशाला बाबा प्लीज बघा ना याला काय झालंय. अरे काय उठलं तोंडावर? माझ्याकडे काय बघतो? मीच केल्यासारखं. अंग अंग दुखतोय? अंग अंग अरे मग जा आंघोळ करून ये. अरे अंग 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 अंग. अच्छा अच्छा, वांग खाल्ल्यामुळे झालं काय? अहो कशाला तुम्ही जबरदस्तीने वांग खायला घातलं त्याला? अरे मी काय त्याच्या अंगावर बसून वांग काय कोंबलं काय त्याच्या पोटात? मी बघितलं तुम्ही जबरदस्तीने वाढत होतात त्याला. त्याला सांगता येत नाही आधी की वांग्याची अलर्जी आहे म्हणून? तुम्हाला नको का कळायला? अरे मला काय स्वप्न पडले काय? एक मिनिट, तुम्ही भांडत बसू नका ना.
काय करायचं आता ते ठरवूयात का आपण? अगं काय करायचं काय, डॉक्टरकडे न्यायला लागेल त्याला. हा ह्याचा कोणीतरी डॉक्टर, तुझा डॉक्टर कोण आहे प्लीज सांग ना. कोण आहे डॉक्टर? खूप दुखतंय का रे? आईला फोन कर, आईला फोन लावायचा. अहो तुम्ही करा ना फोन. मी कशाला लावू? हो असं कसं, आपल्या घरी आलाय म्हणजे आपली जबाबदारी आहे ना तो, आणि तुमच्या सांगण्यामुळे आलाय तो इथे, त्यामुळे आपल्यालाच फोन करायला लागेल. हा बस, त्याचं जरा काय झालं की माझ्यावरच येते रे. करा. त्यांचं नाव काय? राजहंस. राजहंस नाव आहे. हा हा हो बोल. तुम्ही बोला ना. हॅलो ताई, मी गायत्रीची आई बोलतीये. हा बोला. अहो एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय झालं? म्हणजे ते कार्तिकने ना वांग्याची भाजी खाल्ली आहे. काय? वांग? हो. वांग्याची भाजी कशी काय खाल्ली त्यांनी? त्याला चालत नाही ना वांग. त्याला ना रॅश येते, म्हणजे जीभ जड होते आणि चेहऱ्यावर रॅश येते त्याच्या. हो तुम्ही म्हणताय तसंच झालंय. तुम्ही का दिलं त्याला वांग खायला? असं काय करता हो तुम्ही? कार्तिक म्हटला की तुम्हाला गोळी माहिती आहे म्हणून फोन केला. त्याने किती वाजता खाल्लं वांग? दुपारच्या जेवणात खाल्लंय. अरे देवा. का काय झालं? नाही म्हणजे ती गोळी ना जर का लगेच दिली तरच वर्क करते. आता काही उपयोग नाही आहे त्याचा. पण मग आता काय करायचं? आता त्याला डॉक्टरांकडे न्यावं लागेल. कोणते डॉक्टर सांगा ना. हे आपले डॉक्टर जोशी. त्याला इमिजिएटली त्यांच्याकडे घेऊन जाते. तर एक काम करा, थांबा मी तिथे येते, मग मीच त्याला घेऊन जाते. एक काम करा, तुम्ही त्या डॉक्टरांचा पत्ता आम्हाला सांगा, आम्ही घेऊन जातो त्याला. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जरा ह्याला फोन द्या कार्तिकला. हो हो मी देते, एक मिनिट. हॅलो हॅलो कार्तिक बाळा, तू वांग खाल्लंस का? अरे मी विचारते, तू वांग खाल्लंस का? गाढव आहेस का तू? काय? हे बघ कार्तिक, तू बोलू नकोस, तुला बोलता येत नाहीये. मी एक काम करते कार्तिक, त्यापेक्षा ना मी तुला फोन नंबर पाठवते डॉक्टरांचा. हा फोन ठेव, फोन ठेव. काय रे, मग जायचं ना जोशींकडे? अरे जायचं ना डॉक्टरांकडे. कुठे दवाखाना? हो. बाबा जायचं का? कुठे आहे दवाखाना बाळा? घेऊन ये त्याला. शांत राहा. अजय, अरे काय पुस्तक वाचत बसलाय? काय झालं? काय पण काय झालं? फोन आला होता, भयंकर घडलंय काहीतरी. काय काय एवढं काय आभाळ कोसळल्यासारखं? काय झालं? कार्तिकने वांग खाल्लं. वांग हो. काय पण कसं? माहिती नाही, त्या कीर्तनींकडे वांग्याची भाजी केली होती, या गधडाने सुद्धा खाल्ली रे ती. अरे अरे पण या मूर्खाला ताटात वाढलेली भाजी दिसली नाही? तर मला कसं कळणार? पण त्याला रॅश आली आणि जीभ सुद्धा जड झाली आहे. मी तुला सांगते, कीर्तनेने ना, त्यांना नाही एवढं कळत माझ्या लेकाला वांग्याची भाजी देतात खायला. एक मिनिट श्वेता,
नाही मी सांगतो तुला यात त्यांची काही चूक नाही. काय हे तू त्यांची काय बाजू घेतोस? हे आपले छोटे राजवंश हेच गेले असतील इम्प्रेशन मारायला सासऱ्यांवरती. नाही एरवी अगदी मिक्स भाजीमध्ये सुद्धा वांग दिसलं ते असं बाजूला काढून दाखवतो आणि त्या भाजीकडे ढुंकून बघत नाही, घर डोक्यावर घेतो नुसतं. तरी मी सांगतो ना त्यांना जरा इम्प्रेस करायला म्हणून नाही कसं म्हणायचं म्हणून त्यांनी खाल्ली असेल पट्ट्याने आणि वर त्यांनी आग्रह सुद्धा केला असेल. आग्रह? जबरदस्ती झाली ही, बळजबरी. काय काय बोलतेस तू श्वेता? आपण काय त्यांना काही लिस्ट पाठवून दिली होती का लिहून की बाबा आमच्या मुलाला ह्या गोष्टींची अलर्जी आहे, त्याला हे देऊ नका ते देऊ नका? त्यांना काही माहितीच नसणार. पण ह्याने नको होतं तोंड उघडायला, नको त्यावेळेला नुसती तोंडाचा पट्टा चालू असतो पच 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 पच. इथे काय झालं होतं बोलायला? एवढा कसं काय रिलॅक्स राहू शकतोस? अरे एवढी मोठी गोष्ट घडली आणि वर तू माझ्याच लेकाला बोलतोयस? नको नको घाबरू नकोस तू. त्याला डॉक्टर जोशींकडे जायला सांगितलंयस? हो सांगितलं मी, पण आई वडील म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना. चल आपण जाऊया डॉक्टरांकडे. काय अरे चल गरज ना. काही गरज नाही ग श्वेता. अरे पण अरे तो काय कुकूला माल आहे का मला सांग? काही होणार नाही, काही होत नाही. ते जोशींकडे गेल्यावर तो इंजेक्शन देतील, बरं वाटेल त्याला तासा 2 तास. काळजी करू नकोस तू, शांत हो, शांत शांत. ला बाप आहेस तू? हं? तुला जराही काळजी नाहीये ना आपल्या लेकाची? शी.